नमस्कार मित्रांनो, अक्षय डेकोरेटर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला या हॉलचं काम करायचं आहे. तर पहिल्यांदा आता आपण या फर्निचरला पॅकिंग करून घेऊया. तर पूर्ण रॅप करून आपण फर्निचर टाकलं आहे. तुम्ही बघू शकता प्लास्टिकचं रॅपिंग आहे, त्यामुळे आपलं धूळ वगैरे काय फर्निचरमध्ये जाणार नाही आणि कलर त्याच्यावरती उडणार नाही. तर मित्रांनो, पॅकिंग झालं. राजला म्हणलं भिंतीवरचे स्टिकर वगैरे काढून घे आणि बाबूला म्हटलं पॅचेसमध्ये जे लिकेजचं फुगलं आहे त्याला काढून घे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, संगमला म्हणलं तू पुट्टी बनव आणि पी भरायला घे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या दाखवतो तुम्हाला कसं लिकेज आहे. बाबूचं लिकेजचं घाण खडून झालेली आहे. या दाखवतो तुम्हाला. हा पॅचेस आहे. या पॅचेसला दोन्ही साईडनं लिकेज आहे. तुम्ही बघू शकता असं निघालं आहे. ओल आहे याच्यामध्ये. जिप्सम असल्यामुळे थोडंसं खाली ओल आहे. हे बघू शकता तुम्ही, एकदम ओल पडले आहे. तर मित्रांनो, याला आता आपण एशियन पेंटचं हायड्रोलॅक लिक्विड लावणार आहे आणि मग त्याच्यावरती आपण काम करायचं. प्रशांतला म्हटलं हायड्रोलॅकचा डब्बा फोड आणि लिक्विड लावायचे. प्रशांतने डब्बा फोडला. तुम्ही बघू शकता हायड्रोलॅक आहे एशियन पेंटचं एक्स्ट्रीम. तर हे आपण असं लिक्विड त्याला 2 वेळा लावून घेणार आहे जिथं जिथं लिकेज आहे आणि मग आपण यावरती काम करणार आहे. तर प्रशांतने जिथं जिथं लिकेजचं आहे तिथं हायड्रोलॅक लावून घेतलं. बाबू चौकटीच्या वगैरे घाण होता ती काढत होता खडून. त्या म्हणलं चला आता आपण काम करूया. मग घेतली पुट्टी भरायला. संगमने मग अशी पुट्टी बनवली होती. मग हे काम चालू केलं. त्यानंतर ना संगम पी भरत होता. प्रशांतचं लिक्विड लावून झालं होतं. प्रशांत म्हटलं तू हे पी भराय घे. बाबूचंही काम झालं होतं, म्हटलं तू वॉल भराय घे. त्यानंतर थोड्या वेळाने लिकेजचं भरलेलं आपण एक लिक्विड लावलेलं चुकलं होतं. मग प्रशांतने त्याची लेवल काढली. आजचा ब्लॉग इथंच थांबूया. धन्यवाद.